हर्षल पाटलांच्या कामांचे पैसे शासनाकडे थकीत असल्याचा खुलासा मुख्य कंत्राटदारांनीच आता केलेला आहे। हर्षल पाटलांनी केलेल्या कामांचे पैसे थकीत आहेत। हर्षल पाटील यांना आपल्याकडून तांदुळवाडी आणि मालेवाडी या दोन गावांच्यासाठी जलजीवन मिशन योजनेचं सबलेट देण्यात आलेलं होतं, ज्यापैकी तांदुळवाडीचं काम पूर्ण होऊन हर्षलला या कामापोटी 1,98 लाखांची देयकं दिलेली आहेत। उर्वरित 64 लाखांची देयकं थकीत आहेत। तर मालेवाडीच्या कामापैकी 1,57 लाखांची रक्कम अदा केली होती, ज्यामध्ये 62 लाखांची रक्कम शासनाकडे थकीत असल्याचं मुख्य कंत्राटदार असणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय। तांदुळवाडी आणि मालेवाडी ही दोन कामं हर्षल पाटलांनी माझ्या अंडर केली आहेत आणि या दोन कामांची त्यापैकी तांदुळवाडीचे काम पूर्ण झाले 100%। ते काम जे झाले त्याचं बिल सुद्धा फायनल सबमिट केलेलं आहे। त्यापैकी एक 30 ते 35 लाख रुपये रक्कम त्याची देणे बाकी आहे शासनाकडून आणि मालेवाडीत बिल अजून फायनल व्हायचं आहे, म्हणजे काम त्याचे फायनल बिल व्हायचं आहे। ते झाल्यानंतर त्याचं काय होईल ते रक्कम त्याला मिळेल। अशा दोन कामांची रक्कम आपल्याकडे शासनाकडून पेंडिंग आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।